आज महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार आहे। आजच्या मोर्चा दरम्यान विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार। दरम्यान जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस मतदार हे वगळत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे। या संदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणीही केली जाणार आहे। आझाद मैदानाबाहेरील परिसरात आंदोलनास परवानगी देता येत नसल्यानं महाविकास आघाडी आणि मनसेच्या आजच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची सूत्रांची माहिती। मात्र मवी आणि मनसेचा मोर्चा घेण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे आजचा मोर्चा विनापरवानगी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सत्तेच्या मोर्चासाठी काँग्रेसचे मोजकेच नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या सत्तेच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर इतर नेत्यांच्या उपस्थितीबाबत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। बिहारच्या निवडणुकांमुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला काँग्रेसकडून महत्त्वाच्या नेत्यांऐवजी काही मोजक्याच नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारच उपस्थित राहू शकतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील वैयक्तिक कारण देत काढता पाय घेतलाय आणि याला कारण म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो, त्यामुळेच काँग्रेसने राज ठाकरेंपासून 2 हात लांबच राहणं पसंत केल्याची चर्चा आहे। आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार। पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील। आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्निथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले, त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार, त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू। पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार। अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामं करता माझ्या बघत आता पण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका ही मी फार पुरेशी मी घेतलेली आहे। महाविकास आघाडीसोबत मनसे निवडणूक आयोगाविरोधात आज मोर्चा काढणारे ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होणार असून यावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे। राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरून सदावर्तेंनी ही टीका केली आहे। राज ठाकरेंनी हिंसक गोष्टी करून मालकांच्या गालावर मारा किंवा मालकांना त्रास द्या किंवा मालकांना घेऊन या, ह्या प्रकारचे जे वक्तव्य सुरू केलेलं आहे, हे वक्तव्य संविधानिकदृष्ट्या कोणत्याही कारणानं लोकशाहीमध्ये व्यक्त होणारं नाही आणि त्यामुळं राज ठाकरेला अटक झाली पाहिजे। राज ठाकरेला अटक होणं ही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती पदाधिकारी मेळाव्यातून हल्लाबोल केला, त्यानंतर शिंदेंची सेना चांगलीच आक्रमक झाली। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय। राज ठाकरे हे दुपारी आणि घे सुपारी यांमधील असून ज्यांच्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला त्यांच्यासोबत आता हे हात मिळवणी करतायत, त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलेली उपमा राज ठाकरेंनाच लागू होते असा करारा जबाब हा गोगावलेंनी दिलाय। राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते, काय उठ दुपारी घे सुपारी, परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हात मिळवणी करताय। मनसे आणि महाविकास आघाडीचा आज निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मनसेकडून जनजागृती करण्यात आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकारी या जनजागृतीत सहभागी झाले होते। विरोधकांच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे, याला प्रत्युत्तर म्हणून भाजप मूक आंदोलन करणार आहे। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजप मूक आंदोलन करणार असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत।
धुळे विधानसभा मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. मतदार यादीच्या पडताळणीमध्ये तब्बल 45,000 बेकायदेशीररित्या समाविष्ट केलेली नावंही आढळून आली आहेत. तर 11,000 मृत मतदारांच्या नावांवरती मतदान झाल्याचंही उघड झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल गोटेंनी या